प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर मी विनंती केली की प्रश्न गंभीर आहे, स्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक ही अनेकदा आपण क्रायसिस असला तर दिल्लीला बोलवतो तशी बोलवावी आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हजर राहावं. पण याच्या आधी गेले 3-4 वर्षात सर्व पक्षीय बैठका या झाल्या, पण त्याच्या एकाही बैठकीला प्रधानमंत्री नसते. कधी राजनाथ सिंग होते, कधी आणखीन कोणी होते. पण एकंदर अर्थव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम होईल हे जे मुख्यमंत्री प्रधानमंत्री सांगायचा प्रयत्न करतायत याची तितक्याच गांभीर्यानं सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि त्यासाठी त्यांची उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आज मी सकाळपासून या संधी मिळेल त्यावेळेला टेलिव्हिजनवर बघतोय कुणी मोटरसायकलवर जातोय, कसं आहे, कुणी चालत जातोय आपल्या ऑफिसला. एकाने तर जाहीर केलं की मी म्हणते आहे पण माझ्या गाड्या मी कमी केल्या. त्या 17 होत्या, आता 17वरून आम्ही 8 वर आलेलो आहोत. म्हणजे मला तर धक्काच बसला की 17 गाड्या यापूर्वी कशासाठी होत्या हे काही मी समजू शकत नाही. आणि कमी केल्याच्या नंतर त्या 8 वर आणल्या. याचा अर्थ या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक गांभीर्याचा असला पाहिजे हे याच्यामधून स्पष्ट होते. कधी अशी स्थिती या देशात झाली नाही असं नव्हतं. पण ठीक आहे, याच्या अधिक चर्चा न करता एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखीन काळजी करावी अशी स्थिती येऊ नये त्यासाठी या ठिकाणी या प्रश्नावर सगळ्यांनी सहकार्य करावं. हे ज्यावेळी मी सांगतो त्यावेळेला मुख्यमंत्री आणि अन्य घटकांनी सुद्धा आपली भाषा ही लोकांनी याच्यात सहभागी व्हावं यासाठी पोषक असले पाहिजे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काल आणि आज स्टेटमेंट पाहिलं. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ राहुल गांधींच्या संबंधी त्यांनी जे शब्द वापरले मला स्वतःला ते अयोग्य वाटतात. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि तेही संसदेचे. विरोधी पक्ष नेता ही एक कॉन्स्टिट्युशनल
पोझिशन आहे, हे पद आहे आणि ते लोकसभेचं आहे आणि त्यामुळे सिंगल सवालाची भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधी चालली तर आपली स्टेटमेंट लोक अधिक गांभीर्याने घेतात आणि ते घ्यावी अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आणखी मला काही बोलायचं नाही. या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारू. सर, रुपया तो आपला जो आहे तो खाली येतोय सतत जो आहे तर, आणि एकूण जागतिक परिस्थिती, युद्ध जे आहे ते अजून सुरू आहे, तर हेही कारण आहे असंही सरकारकडून सांगितलं जातं. नाही, असं आहे, रुपया त्याची किंमत $20 ही खाली येते. ती काय येते त्याचा विचार करायला पाहिजे. हे खरं आहे की हा जो इराणचा इश्यू आहे त्याचा काही ना काहीतरी दुष्परिणाम हा आहे, पण तेवढाच आहे का? आणि तेवढाच हा असेल तेव्हा हा निर्णय घ्यायला इतका उशीर का लावला? ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागून गेले त्या दिवशीपासून हे सगळे निर्णय घेतले. निवडणुकीच्या प्रक्रिया चालू होती त्या काळात हे गांभीर्य देशाच्या नेतृत्वानं आलं नसतं. या सर्व निवडणुकीच्या काळामध्ये कधीही या पद्धतीची जनतेमध्ये जागृती करावी हा विचार आला नाही. इनफॅक्ट मी कालचा परवा हे बघत होतो की सोमनाथाचं मंदिर जे आहे त्या सोमनाथाच्या मंदिराला 75 वर्ष झाली म्हणून प्रधानमंत्री तिथे गेले त्याच्यातले काही तक्रार करायचं कारण नाही, पण ते मंदिराच्या तिथं बसले आणि एअरफोर्सची 6 विमानं ही वरून जाऊन त्या कार्यक्रमात सहभागी झालेली होती. म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट त्याच्या वाढत्या किमती या संबंधीचं स्टेटमेंट करायच्या आदल्या दिवशी 6 विमानं होती ही त्या ठिकाणी घेऊन त्या संबंधीची त्यांची जी काही झीज असते ती दाखवण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच सांगायचं आहे की प्रश्न परिस्थिती गंभीर आहे, ते गांभीर्य सगळ्या पातळीवर दाखवली पाहिजे. पंतप्रधान म्हणतात की सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा. याचा परिणाम एकतर एक शक्य आहे का, आणि याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय होऊ शकतो? असं आहे की खरेदी करू नका हे सांगणं या स्थितीत याचा अर्थ एकच आहे की आपल्या करन्सीची जी व्हॅल्यू आहे ती घसरून द्यायची नाही हा त्याच्यावरचा हेतू आहे. आणि तो हा चुकीचा आहे असं मी म्हणत नाही. एका बाजूने आपण हे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने खर्च कमी करायला इतर अनेक गोष्टी आहेत इथेच्या प्रशासनामध्ये, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. साहेब, येत्या काही काळामध्ये आर्थिक आणीबाणी येऊ शकते का आपल्या देशामध्ये? एकूणच महामंदी किंवा आर्थिक टंचाई, इंधन टंचाई?
असं आहे की मला स्वतःला असं वाटतं की प्राईम मिनिस्टरचं स्टेटमेंट आल्यानंतर देशातल्या नागरिकांनी त्याचं गांभीर्य ओळखले आणि त्याच्यामध्ये लोकांचं सरकारचं राहील त्याच्याशी सुसंगत भूमिका आणि